वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आणि इथे मी रेशनिंगचे तांदूळ निवडत आहे, कारण की खूप घाण झाली आहे. घाण होती, त्यात खूप आळ्या वगैरे लागलेल्या. बरेच दिवस झाले होते आणून, पण काही मुहूर्त लागत नव्हता. फायनली तिथे ना सारखीने पाल वगैरे फिरत होती, म्हणून मी म्हटलं हे सगळं क्लीन करून घेऊया. त्याचं कारण असं आहे की मला वेळ भेटत नव्हता, म्हणून ते तसंच राहिलं होतं. ती कामं, बाहेरची कामं, घरातली कामं, त्यानंतर ऑर्डर्स, त्यानंतर कुरिअर पॅक करा, कुरिअर पोहोचवा, पार्सल जे काही ज्वेलरी किंवा राख्यांची ऑर्डर होती ते पोहोचवा, ऑर्डर्सला रिप्लाय द्या, म्हणजे मेसेज वगैरे येतात त्यांना रिप्लाय द्या. दुपारचे 2:30 वाजले आणि हर्षला झोपवले. मी हळू बोलते कारण की हर्ष झोपलाय, तो उठला ना काहीच करून देत नाही. 2:30 वाजलेले आहेत आणि रेशनिंगचे तांदूळ आणून खूप दिवस झाले होते, पण काही म्हणजे ते काही आज मुहूर्त लागला त्या कामासाठी, कारण की काम ऑर्डर्स होत्या, त्या ऑर्डर्स कंप्लीट केल्या. काही ऑर्डर्स महाडच्या होत्या, त्या होम डिलिव्हरी करायची होती, तर ती करून आले. आणि घरातली काही लहान मोठी कामं असतात, बाजारात जाऊन भाजी आण किंवा काही संपलं आहे तर त्या वस्तू घेऊन यायच्या. हर्षला डॉक्टरकडे खूप खूप धावपळ झाली त्या कामामध्ये ना, हे काम राहिलं तसंच, म्हणून आज ती मी करून घेतलं. कारण की ना तांदळामध्ये ना ऑलरेडी आधीपासूनच खूप आळ्या होत्या आणि तिथे पाडसारखी येत होती त्या पिशवीजवळ, म्हणून म्हटलं आधी हे काम मी आज काही करून हे काम मी पूर्ण करते. आणि रेशनचे तांदूळ चांगले येतात, पण काय माहिती यावेळेस आहे ना खूप घाण निघाली, म्हणून हे तांदूळ मी निवडून पाकडून व्यवस्थित ठेवलं आहे. आणि त्याला मी धुवून, ते काय मी भातासाठी नाही वापरणार, कारण हर्ष भात खातो आणि तो भाकरी नाही खात, तांदळाची भाकरी नाही खात, चपाती आणि भात हेच खातो. म्हणून मग हे काय करते, हे तांदूळ आहेत ना मी वॉश करून दळून आणते, तांदळाचं पीठ करून घेते, पंख्याखाली सुकवेन. 2-3 दिवस लागतील सुकायला, लवकर नाही सुकणार, पण मी हे भाकरीसाठी घेते आणि भातासाठी वेगळं तांदूळ घेऊन येईन. आता असं मी विचार केला, तुम्हाला दाखवते किती घाण निघाले आहे, तुम्ही किती घाण निघाले आहे. आणि हे तांदूळ आहे बघा, मी पाखडलेत तरीसुद्धा थोडीफार घाण आहेत. तर मी आता हे उद्या वॉश करते आणि मम्मीलाच सांगेन वॉश करायला, कारण खाली ना हर्ष इथे पंख्याखाली सुकवले असते, पण हर्ष यांना सुकून देणार नाही, म्हणून मम्मीला सांगेन वरती धू आणि तिथेच सुकट टाक पंख्याखाली. 2-3 दिवस लागतील सुकायला कंटिन्यू. आणि एवढे तांदूळ आहेत. दरवेळेस मी रेशनचेच तांदूळ वापरते, पण यावेळी ना खूप घाण निघाली. एवढी घाण नाही निघत, म्हणजे घाण निघतच नाही जेव्हापासून रेशन मिळायला लागलं आहे, पण हे पहिल्यांदा एवढी घाण निघाली आहे. तांदूळ पण बघत असाल तुम्ही, काळे आहेत, अळी दिसते, किती मोठी अळी आहे. म्हणून मी हे तांदूळ आहे ना मी भाताला नाही वापरणार, मी वॉश करून भाकरीलाच वापरेन, पीठ करून आणेन. एवढी घाण त्या रूममध्ये मी निवडायला घेतले नाही तांदूळ, कारण की कपडे वाळत टाकले आहे स्टँडवरती आणि पंख्याखाली. आणि तिकडची मी फरशी आधीच मी पुसून घेतली होती सकाळी, फक्त किचनमधली फरशी राहिली होती तशीच मी ठेवली होती, कारण की म्हटलं इथेच मी जे काही तांदूळ गहू आहेत ना ते मी इकडेच पाकडते, निवडते वगैरे, मग त्याची घाण जी काय होईल ना त्याच्यानंतरच म्हटलं मी हे करून लादी पुसून घेईन. त्यानंतर तांदूळ निवडून झाल्यानंतर इथे भांडी वगैरे घासायची होती ना, किचन वगैरे क्लीन करायचा होता, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला, कारण डोकं खूप दुखतं आणि झोप पूर्ण राहते. हल्ली ना हर्ष पण उशिरापर्यंत जागा राहतो, रात्री उशिरा झोपतो, त्यामुळे ना झोप माझी पूर्ण होत नाही आणि सकाळी पण लवकर उठावं लागतं. 2-3 दिवस झाले खूप म्हणजे त्रास होतो आहे डोकेदुखीचा, झोप पूर्ण होत नाही म्हणून. तर इथे हर्षला खाऊ पाहिजे होता. हर्ष आईसोबत जाऊन खाऊ घेऊन आला आणि खाऊ खात टी व्ही बघत होता, कार्टून लावून दिलं. आणि त्यासोबतच मी इथे लाडूची तयारी करत होती. मेथीचे लाडू पुन्हा एकदा बनवायचे आहेत मिस्टरांसाठी. त्यांना म्हणजे सकाळी नाश्ता कधीतरी नाश्ता केला जातो, आणि म्हणून म्हटलं बिना नाश्त्याशिवाय कसं पाठवणार ना, म्हणून म्हटलं लाडू वगैरे बनवले ना की पटकन 1-2 लाडू खाल्ले की तेवढंच म्हणजे एनर्जी मिळते आणि
सकाळी ना मी जेव्हा उठते ना डबा करायला तेव्हा हर्ष पण उठतो आणि नंतर काही करून देत नाही. फक्त घेऊन बसायला सांगणार, नाही तर मग काहीतरी मला उभंच घे, मला म्हणजे जेवण बनवताना मला उभं घे, मला तूच घे. पप्पांकडे जात नाही तो, म्हणून इथे काही करून देत नाही तो. म्हणून म्हटलं लाडू वगैरे बनवून ठेवते, म्हणजे कसं. तर हा तुम्ही नाईफचा सेट बघते ना, तो मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे. लोकल मार्केटमधून ज्या काही मी सुऱ्या वापरल्या ना त्याची क्वालिटी अजिबात चांगली नाही, अजिबात महिनाभर पण टिकले नव्हते. म्हणून मी मिशोवरून सर्च केलं मिशोवरती, तर मला हा सेट दिसला. ह्याचे फीडबॅक पण खूप चांगले आहेत आणि शार्पनेस आणि जी वरची प्रिंट आहे ना खूप छान क्वालिटीची आहे, अजिबात निघत नाही. आणि शार्पनेस तर तुम्ही बघितलंच असेल. ड्रायफ्रूट्स आणि सुकं खोबरं मी कट केले आहे. हा नाईफचा सेट मिशोवरती अंडर 200मध्ये आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी लिंक नक्कीच शेअर करेन. त्यानंतर 7:15 वाजता देवपूजा करून घेतली संध्याकाळची आणि खूप छान प्रसन्न वाटतं. नेहमी देवपूजा केल्यावर त्याने घरात सकारात्मक ऊर्जा नेहमी टिकून राहते. तर ही जी क्लिप आहे ना ती दुसऱ्या दिवशी मी कंटिन्यू केलं आहे शूट, कारण की मी व्लॉग एंड नव्हता केलेला, कारण की हर्ष ना 2 वेळा पडला आणि दुसऱ्यांदा जो पडला ना तो सरळ सरळ हातावर पडला. हात त्याचा सुजलेला आणि लाल पण झालेला. तो खूप रडत होता, म्हणून मी त्यालाच घेऊन बसलेले. मी म्हणजे काही शूट वगैरे केलेलं नाही. आणि त्यानंतर म्हटलं आपण व्लॉग एंडच केला नाही, म्हणून म्हटलं कंटिन्यू करूया. इथे 2 पार्सल आले होते. तर इथे मी ज्वेलरी मटेरियल, रॉ मटेरियल मी मागवलं होतं आणि राखीचं मटेरियलसुद्धा मागवलं होतं. तर तेच आलं होतं. ही क्लिप आहे ती बुधवारची आहे. तर इथे मी मोती राखी पेंडेंट, गोल्डन मनी पेंडेंट्स, मोरपंख पेंडेंट्स, त्यानंतर बँगल बेस मागवले होते, गोल्डन चक्री मागवले होते आणि क्रिस्टल मणी मागवले होते. आणि त्यानंतर मी इथे जे काही ऑर्डर्सच्या राख्या आहेत ना तर त्या मी करायला घेतल्या होत्या. आणि कोणाच्या राख्या आहेत त्या मी पुढच्या ब्लॉगमध्ये, जेव्हा मी कुरिअर डिस्पॅच करेन ना, म्हणजे पॅकिंग करेल ना राख्या वगैरे, तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या पेंडेंटपासून मी मोती वगैरे अटॅच करून अशा पद्धतीने पेंडेंट तयार केलेले आहे. पेंडेंट कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. त्या ड्रायफ्रूट्स, खसखस, डिंक, त्यानंतर गव्हाचं पीठ हे मी छान भाजून घेतलं आहे आणि मिक्स करून ठेवलं आहे. गूळसुद्धा, गूळ थोडं वितळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकायला विसरली होती, ती आत्ता ॲड केलेली आहे. तर इथे मी हर्षला कार्टून लावून दिलं होतं. आणि आत्ता कसा पाऊस असतो म्हणून मी त्याला बाहेर खेळायला पाठवत नाही, कारण तो आहे ना मातीच्या घाणीच्या पाण्यात, म्हणजे जे पाणी साचलेलं असतं ना रस्त्यावरती, तर तिथे जाऊन तो उड्या मारतो पाण्यामध्ये आणि नंतर मग खास सुटते पायांना आणि नंतर मग खूप त्याला त्रास होतो. त्यामुळे मी इथे त्याला बाहेर सहसा पाठवत नाही. आणि इथे लाडू वळून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप छान सुंदर असे म्हणजे यम्मी टेस्टी लाडू तयार झालेले आहेत. मेथीचे लाडू कोणाकोणाला आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे फायनली मेथीची सेकंड बॅच तयार आहे. हे मी दुसऱ्यांदा बनवले आहे आणि मी रेसिपी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये टॅग करेन, तिथून तुम्ही बघू शकता. आणि खूप छान मेथीच्या लाडूची खूप छान गुणधर्म आहेत. खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात हे लाडू, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. आणि आत्ता तर पावसाचे दिवस सुरू आहे आणि खूप छान हेल्दी पण होऊन जातो. नाश्त्यामध्ये 1-2 दिले ना खायला तरी पोट भरून जातं आणि दिवसभर एनर्जी मेंटेन राहते. तर इथे मी लाडू सगळे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवत आहे. गार झाले आहेत लाडू आणि म्हटलं डब्यात ठेवूया, कारण की मासे वगैरे खूप असे पावसात घरात खूप मासे वगैरे येतात ना, तर म्हणून म्हटलं डब्यात ठेवून देऊया आपण. आणि इथे मी मोजून ठेवत आहे. टोटल 30 लाडू झालेले आहेत. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.